नमस्कार. आज आहे गुरुपुष्यामृत आणि आज तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे काम करायचे आहे. संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू आयुष्याचं सोनं होईल. घरातील सर्व दोष नष्ट होतील. नजरबाधा, पितृदोष, वास्तुदोष पूर्णतः नष्ट होईल. तुमच्या घरातील सर्व सदस्यांची प्रगती देखील होईल. तर कापुरासोबत अशी आपल्याला कोणती प्रभावी वस्तू जाळायची आहे, संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा, ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील. आणि ही वस्तू कापुरासोबत जाळणे आज इतके महत्त्वाचे आहे कारण सध्या पक्ष पंधरवडा सुरू आहे आणि यामध्ये हा शुभयोग जुळून आलेला आहे, तो म्हणजे गुरुपुष्यामृत योग. या दिवशी तुम्ही कापुरासोबत ही वस्तू जाळल्याने तुम्हाला तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण दिसेल. त्यासोबतच पूर्वजांचे आशीर्वाद देखील प्राप्त होईल, पितृ तृप्त होतील आणि तुम्हाला आशीर्वाद देतील. त्यामुळे तुम्ही हे आवर्जून काम करावे. यासह माता लक्ष्मीचे, भगवान विष्णूंचे आशीर्वाद देखील तुम्हाला प्राप्त होणार आहेत. त्यामुळे आवर्जून करा. कमेंटमध्ये ओम श्री महालक्ष्मी नमो नमः लिहायला विसरू नका. यामुळे माता लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतील. या वर्षातील हा शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे आणि हा पितृपक्षात आलेला असल्यामुळे तुम्हाला फक्त उपायच करता येतील. कारण गुरुपुष्यामृत योगावर कोणतेही शुभ वस्तू, शुभ कार्य करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी तुम्ही गाडी खरेदी करणे, घर खरेदी करणे, जमीन किंवा तुमच्या कोणत्याही महत्त्वाच्या कामाला सुरुवात करणे अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ ठरते. कारण हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. परंतु पक्ष पंधरवड्यात आलेला असल्यामुळे या दिवशी फक्त तुम्ही उपाय करून, देवाची सेवा करून, यामुळे तुम्ही तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करू शकता. जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा तयार होत असतो. या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मीची सेवा, पूजा आवर्जून करावी. माता लक्ष्मीसोबतच भगवान विष्णूंची पूजा देखील करावी. त्यासोबतच आपल्या कुलदेवीची, कुलदैवताची पूजा देखील आवर्जून करावी. मंत्रजप देखील करावा. माता लक्ष्मीचे आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपण काही प्रभावी उपाय करायचे असतात. तुम्हाला या दिवशी महत्त्वाचे उपाय करायचे आहेत, ज्यामुळे तुमच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील. कारण पक्ष पंधरवड्यात आपण काहीही खरेदी करत नसतो. या शुभयोगावर ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल तिथे माता लक्ष्मीचा वास कायम असेल. मराठी वर्षातील अनन्यसाधारण महत्त्व असलेला चातुर्मास काळ सुरू आहे. पितृपक्षाची काही दिवसांनी सांगता होणार आहे. तत्पूर्वी हा उत्तम योग जुळून आलेला असल्यामुळे तुम्हाला काही महत्त्वाचे उपाय करणे लाभदायी ठरणार आहे. पितृपक्ष हा पंधरवड्याच्या कालावधीत असतो. पितरांचे श्राद्ध तर्पण केले जाते. देवाप्रमाणे पितरांमध्येही वरदान देण्याची क्षमता असते असे मानले जाते. म्हणून पितृपक्षात पितृदेवतांची सेवा करण्याला विशेष महत्त्व आहे. याच पक्ष पंधरवड्यात गुरुवारी पुष्य नक्षत्र आले आहे, तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग हा तयार होत आहे. हा योग सर्व कार्यासाठी शुभ मानला जातो. गुरुवारी धार्मिक कार्य करणे उत्तम मानले जाते. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यासाठी अतिशय शुभ मानले जाते. परंतु या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे. कोणतीही गुंतवणूक या दिवशी करायची नाही आहे. कारण पक्ष पंधरवडा चालू असल्यामुळे आपण कुठलेही कामं करत नाहीत. त्यासोबतच या दिवशी दिवे लागण्याच्या वेळेला श्रीसूक्ताचे पठण आवर्जून करावे. लक्ष्मीदेवीचे पूजन देखील आवर्जून करावे. तसेच श्री गुरुदत्तांचा मंत्र जप देखील करावा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायला हवा. असे केल्याने दत्तगुरू आणि माता लक्ष्मी यांचे शुभ आशीर्वाद प्राप्त होतात आणि अमृत पुण्य कमवण्याची संधी प्राप्त होते असे शास्त्रात सांगितले गेलेले आहे. जर तुमच्या आयुष्यात अनेक समस्या असतील, वारंवार तुम्हाला काही ना काही त्रास सहन करावा लागत असेल, कधी आर्थिक समस्या असतील तर कधी मानसिक समस्या उद्भवत असतील, जर तुम्हाला सतत पैशांची अडचण जाणवत असेल, आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल, कोणत्या ना कोणत्या कारणाने घराच्या बाहेर जात असेल, किंवा घरामध्ये सतत आजारपण असेल किंवा भांडण, वादविवाद नेहमी चालू असतील, घरामध्ये नकारात्मकता असेल, अशा अनेक समस्या तुमच्यावर असतील तर तुम्हाला वास्तुदोष, पितृदोष यासारखे त्रास असू शकतात. आणि घरातील हे त्रास दूर करण्यासाठी असे काही महत्त्वाच्या तिथीवर उपाय केल्यास निश्चितच त्याचा तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रभाव पाहायला मिळेल. पुष्य याचा अर्थ असा आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. पुष्य नक्षत्राचे आधीचे नाव तिष्य असे आहे. त्याचा अर्थ शुभ, सुंदर आणि सुखसंपदा देणारा. म्हणजे तुमच्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी हा अत्यंत शुभ योग आहे. या दिवशी तुम्ही काही उपाय आवर्जून करावे. पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी मानले जाते. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी शुभ योगात घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक चिन्ह आवर्जून लावावे. असे केल्याने माता लक्ष्मी घरात वास करते असे देखील मानले जाते.
तसेच या दिवशी सकाळी आणि तिन्ही सांजेला देवी लक्ष्मीसमोर एक तुपाचा दिवा आवर्जून लावावा. हे देखील अत्यंत शुभ मानले जाते. पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा म्हटले जाते, म्हणून या दिवशी देवाची पूजा अर्चा केल्याने व्यक्तीला जीवनात प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होते. गुरुपुष्यामृत योग फार महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळण्यासाठी आपल्याला कुलदेवीची मनोभावे पूजा करणे खूप शुभ फलदायी असते. गुरुपुष्यामृत योगावर पूजा, मंत्र, तंत्र, जप, साधना करण्याला उत्तम महत्त्व आहे. या दिवशी गुरुमंत्र व देवाचे नामस्मरण अशी जास्तीत जास्त सेवा केल्यास आपल्याला गुरूंचा, देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो, कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यात कधीही कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागत नाही. सेवा, मंत्र, जप, साधना करण्यासोबतच आपल्याला हा उपाय करायचा आहे. घराला लागलेले अनेक दोष, नजरबाधा पूर्णतः नष्ट होईल आणि आयुष्याचं सोनं नक्कीच होणार आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती लागणार आहे किंवा तुम्ही कापूर जाळायचे भांडे असेल तर ते घेऊ शकता किंवा एखादी डिश देखील घेऊ शकता. आणि हा उपाय तुम्हाला संध्याकाळीच करायचा आहे. तर संध्याकाळी हा उपाय करताना तिन्ही संध्येच्या वेळेला केला तर उत्तम ठरेल. 5 वाजल्यापासून रात्री 9:30 वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. खरं तर तुम्ही आवर्जून घरामध्ये दररोज एक कापराची वडी जाळावी. यामुळे घरातील सर्व नकारात्मकता दूर होत असते. तुमच्या घरातील सर्व दोष दूर होण्यासाठी अशा या महत्त्वाच्या तिथीवर तुम्ही हा उपाय केल्याने संपूर्णतः तुमच्या घरातील वास्तुदोष, पितृदोष नष्ट होऊ शकतो. तिन्ही सांजेला हा उपाय करताना तुमच्या देवघरातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. एक दिवा तुम्हाला तुळशीजवळ लावायचा आहे, तुपाचा दिवा, आणि एक तुपाचा दिवा तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये देखील लावायचा आहे. तुळशीला दिवा लावल्याने भगवान विष्णूंचे आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतील. माता लक्ष्मीला समर्पितच हा गुरुपुष्यामृताचा दिवस असतो आणि तुम्ही बाहेरच्या तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावल्यामुळे माता लक्ष्मी साक्षात तुमच्या घरामध्ये येत असते. त्यामुळे तिला प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवा देखील आवर्जून लावावा. त्यानंतर हा उपाय करायचा आहे. तर उपाय करण्यासाठी तुम्ही मातीची पंती घेणार आहात. त्यामध्ये थोडेसे तुम्हाला तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचे तूप टाकायचे आहे आणि चांगल्या प्रकारे तूप टाकायचे आहे जेणेकरून तांदूळ पूर्णतः भिजतील. व त्यानंतर तुम्हाला भीमसेनी कापराच्या वड्या त्यावर ठेवायच्या आहेत. भीमसेनी कापूर हा अतिशय शुद्ध आणि पवित्र असतो आणि यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होऊ शकते. जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेऊ शकता. त्यानंतर त्यावर तुम्हाला 3 अखंड फुलांच्या लवंगा ठेवायच्या आहेत. लवंगा ह्या अखंड लवंगा घ्यायच्या आहेत, कुठेही तुटलेल्या नको. त्यानंतर तुम्हाला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे, ते तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून ते तीळ 7 वेळेला उतरवून घ्यायचे आहेत. प्रत्येकांवरून 7-7 वेळेला एकच तीळ उतरून घ्यायचे आहेत, म्हणजे वेगळे तीळ घ्यायची गरज नाही आहे. आणि त्यानंतर ते तीळ तुम्हाला त्या कापुरावर टाकायचे आहेत. आता सध्या पितृपक्ष पंधरवाडा सुरू आहे आणि काळे तीळ हे दारिद्र्यनाशक असतात आणि तिळामुळे सर्व नकारात्मकता देखील दूर होते. त्यामुळे तुम्ही या तिळाचा उपाय आवर्जून करावा. तर तीळ घेऊन त्यावर टाकायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला हा कापूर देवासमोर बसूनच प्रज्वलित करायचा आहे. तिथेच बसून तुम्हाला तुमच्या गुरुजनांचा जप करायचा आहे किंवा तुम्ही ओम महालक्ष्मी नमो नमः म्हणू शकता किंवा विष्णूंचा जप देखील करू शकता किंवा श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांचा जप देखील करू शकता किंवा तुम्ही कुलदेवतेचा तुमच्या जी कुलदेवी असेल, कुलदैवत असेल त्यांचा जप देखील करू शकता. देवाचा जप करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शेवटी तुम्ही मनोभावे केल्यानंतर तुमची कोणतीही इच्छाही पूर्ण होत असते आणि सर्व नकारात्मकता देखील दूर होत असते. विश्वास ठेवणे हे महत्त्वाचे आहे. हा उपाय करत असताना तुमच्या मुख्य प्रवेशद्वार जो आहे घराचा तो उघडा ठेवायचा आहे. घरामध्ये कापूर जाळणे अत्यंत शुभ असते. पक्ष पंधरवाड्यात तुम्ही दररोज हा उपाय केला तरी चालतो, परंतु प्रत्येकालाच वेळ नसतो, म्हणून अशा या शुभ योगावर आज आवर्जून संध्याकाळी हा उपाय तुम्ही करा. हे कापुराचे भांडे तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरभर फिरवायचे आहे आणि त्यानंतर थोड्या वेळासाठी मुख्य प्रवेशद्वारावर देखील न्यायचे आहे. तिथे थोड्या वेळासाठी ठेवायचे आहे, म्हणजे सर्व नकारात्मकता घराच्या बाहेर निघून जाईल. कापूर शांत झाल्यानंतर त्याखालील जे तांदूळ आहेत ते त्याच दिवशी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते दुसऱ्या एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचे आहेत किंवा निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत. अत्यंत प्रभावी उपाय आहे, आवर्जून करा. माता लक्ष्मीची सेवा जास्तीत जास्त करा, त्यासोबत गुरुजनांची सेवा देखील आवर्जून करावी. माहिती आवडली असेल तर लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.